श्रमिक सेना प्रणीत MP फ्रेंड सर्कल शालिमार यांच्या वतीने ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। शिवजयंती उत्सव निमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। सुनील बागुल यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी सर्व श्रमिक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। श्रमिक सेना प्रणीत MP फ्रेंड सर्कल शालिमार व मजीद पठाण शिवसेना विभागीय संघटक प्रमुख मध्य नाशिक तसेच श्रमिक सेना उपजिल्हा प्रमुख यांच्या वतीने व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने आज श्रमिक सेनेचे अध्यक्ष धर्मवीर सुनील भाऊ बागुल व कार्याध्यक्ष भगवंतराव पाठक यांच्या हस्ते आज ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा शालिमार येथे मोठ्या उत्साहात पार पडला। शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर आज ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा पार पडला। याचा उपयोग स्थानिक नागरिकांना व श्रमिक सेनेचे रिक्षा व टेम्पो मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना होणार आहे व मध्य नाशिकमधील जनतेला याचा फायदा होणार आहे असं मजीद पठाण यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितलं। सुनील भाऊ बागुल, श्रमिक सेना अध्यक्ष बाळासाहेब भागवत पाठक, श्रमिक सेना कार्याध्यक्ष मामा राजवाड, अजय बागुल, शंभू बागुल, संदीप जाधव, भूषण कासर, कस्तुरी आठवणे, महिला शहर संघटक, हॉकर्स युनियन श्रमिक सेना यांचे उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। मजीद पठाण, अकरम पठाण, नवीन पठाण, जावेद खान, आजीज शेख, शदाब अत्तार, दानिश बागवान, शकील मामू, सोहेल पठाण, दानिश खान, नाजिम हबीब खान, आसिफ शाह, लखन मामा व सर्व शालिमार श्रमिक सेनेचे रिक्षा स्टँड चालक मालक। कार्यक्रम प्रसंगी धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांनी मजीद पठाण यांचा आणि मजीद पठाण यांनी धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांचा सत्कार केला। श्रमिक सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष मान्य मजीद पठाण हे गेल्या 20 वर्षापासून शिवसेना विभाग प्रमुख मध्य नाशिक या पदापर्यंत पोहोचले। मान्य सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार 80% समाजकारण आणि 20% राजकारण। शालिमार आणि सिव्हिस या नाशिक शहराच्या मध्यवर्ती पॉइंट आहेत। त्याच्यात संदर्भ रुग्णालय हे नवीन सिव्हिल इथे झाल्यामुळे प्रत्येक तालुक्यातून अनेक खेडेगावातले ग्रामीण भागातील लोक येतात, त्यांना ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसते। आणि हे जे त्यांनी गेल्या 3 वर्षापासून डोळ्याने बघत असताना त्यांनी विचार मांडला की आपल्याला ॲम्ब्युलन्स घ्यायची। त्यांच्या मित्रमंडळांनी आपसात वर्गणी काढली, जनसेवा करायची ठरल्यावर कशा प्रकारचं काम शिवसैनिक उभा करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मजीद पठाण। 8.5 लाख रुपयाची ॲम्ब्युलन्स घेताना नवीन गाडीची किंमत खूप असल्यामुळे जुनी गाडी घेतली आणि 3.5 लाख रुपयाचं कर्ज स्वतःच्या नावावर काढून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने श्रमिक सेनेचे अध्यक्ष मान्य सुनील भाऊ बागुल यांच्या हस्ते आज ती लोकार्पण केली। आणि याच्यासारखा जनसेवक मला तरी वाटतं श्रमिक सेनेमध्ये आजच्या दिवशी हा दिवस आम्हाला भूषणाचा ठरतो आणि मजीद पठाण त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो। मजीद पठाण, मोबिन पठाण, खान साहेब या पवननगर हा जो स्टॉप आहे हा गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेसाठी बांधला जातो। इथे अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं अन्नदान केलं जातं, दूध वाटप केलं जातं आणि आज या शाखेच्या वतीने मजीद पठाणच्या अध्यक्षतेखाली आज ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि तो बी शिवजयंती निमित्त। एक मुस्लिम समाजाचा माणूस शिवजयंती निमित्त जनतेच्या सेवेसाठी एक ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा करतो, हा एक मोठा सोहळा आहे आणि हा सोहळा आज आत्ताच उद्घाटन झालं आणि आम्ही सगळ्यांनी त्या उद्घाटनामध्ये सहभाग घेतला। मी मजीद पठाण व इथल्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शालिमार चौकात भव्य लोकार्पण सोहळा ॲम्ब्युलन्स हे पार पडणार आहे। धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।